नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन हे पाहिलं होतं. लेट y इक्वल्स टू कॉट इनवर्स कॉस x डिवायडेड बाय 1 प्लस साइन x. ठीक आहे. आता या क्वेश्चनला बघा आपल्याला कसं लिहिता येते. कॉट इनवर्सला आपल्याला काय लिहिता येते 1 डिवायडेड बाय टॅन इनवर्स. म्हणजे हे इक्वेशन काय होईल बघा, y इक्वल्स टू हे टॅन इनवर्स. आपण या ठिकाणी टॅन इनवर्स जर घेतलं तर हे डिनॉमिनेटर टर्ममध्ये जे आहे ते न्यूमरेटर जाईल आणि न्यूमरेटर टर्म काय येईल या ठिकाणी डिनॉमिनेटरला येईल. म्हणजे हे काय होईल बघा 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स. y इक्वल्स टू टॅन इनवर्स 1 प्लस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स आहे. तर या 1 च्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येते 1 इक्वल्स टू साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 भेटलं. परत ह्या ठिकाणी हे 2 कॅन्सल झालं म्हणजे राहिलं काय इथं साइन एक्स. तर हे साइन एक्स आहे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येतं. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला कोणता लिहिला आपण साइन 2 थिटाचा. थिटा म्हणजे आहे या ठिकाणी एक्स बाय 2. तर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्याच्यानंतर या कॉसच्या ठिकाणी कॉस एक्सच्या ठिकाणी हे काय लिहिते आपल्याला 2 कॅन्सल होते कॉस एक्स राहते या ठिकाणी. म्हणजे कॉस 2 थिटा इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता हे असं का लिहायचं आहे आपल्याला. ओके, पहिला प्रश्न म्हणजे कारण या ठिकाणी टॅन इनवर्स आहे. हे मधली टर्म जे आहे आपल्याला का बनवायचे इथं टॅन बनवायच्या टर्मला. म्हणजे काय होईल टॅन इनवर्स आणि हे मधलं टॅन जे आहे कॅन्सल होऊन जाईल. ओके, तर बघा आपल्याला ह्या 3 टर्म ज्या आहेत या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचे आहेत. तर काय भेटेल बघा आपल्याला मग y equals to tan inverse 1 च्या ठिकाणी लिहून टाका sin square x by 2 plus cos square x by 2. या sin च्या ठिकाणी हे 2 कॅन्सल झालं sin x राहिलं तर हे भेटेल हे प्लस 2 टाइम्स sin x by 2 into cos x divided by 2. डिवाइड मध्ये cos x आहे 2 कॅन्सल झाले या ठिकाणी. तर cos x इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला cos स्क्वेअर x by 2 मायनस sin स्क्वेअर x डिवाइडेड बाय 2. ओके, याला आपण सिंप्लिफाय करून घेऊ. y इक्वल्स टू टॅन इनवर्स 1 2 आणि या 3 या तिन्ही टर्मला आपल्याला काय लिहिता येते बघा cos x डिवाइडेड बाय 2 प्लस sin x डिवाइडेड बाय 2. हा ब्रॅकेट करूत आपण या ठिकाणी. याचा स्क्वेअर लिहिता येते. बघा a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर तर काय होईल ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय झालं या ठिकाणी कॉस स्क्वेअर झाला. बी स्क्वेअर म्हणजे झालं साइन स्क्वेअर आणि 2 टाइम्स a इंटू बी म्हणजे 2 टाइम्स a इंटू बी झालं. ठीक आहे. आणि खालची टर्म बघा कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ए स्क्वेअर आहे मायनस बी स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू ए मायनस बी आणि ए प्लस बी लिहिता येईल आपला. म्हणजे काय होईल हे कॉस एक्स डिवाइडेड बाय 2 प्लस साइन एक्स डिवाइडेड बाय 2 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये cos x डिवाइडेड बाय 2 मायनस sin x डिवाइडेड बाय 2. या ठिकाणी बघा cos x बाय 2 प्लस sin x बाय 2 स्क्वेअर आहे आणि हे एक टर्म आहे. तर या दोन्हीपैकी एक कॅन्सल होईल या खालच्या सोबत. cos x by 2 प्लस sin x by 2 cos x by 2 प्लस sin x by 2 इथं स्क्वेअर आहे. ओके, एक टर्म कॅन्सल झाली. मग राहिलं काय ठिकाणी बघा y इक्वल्स टू
टॅन इनवर्स, एक कॅन्सल झालं म्हणजे एक राहिलं या ठिकाणी शिल्लक, कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय, डिवाइड मध्ये हे तर टर्म कॅन्सल झालेली आहे, राहील शिल्लक हे कॉस एक्स डिवायडेड बाय 2 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 2. याला सिंप्लिफाय करूत आपण आता. या पूर्ण टर्मला आपल्याला डिवाइड करायचं आहे या ठिकाणी आता कॉस एक्स डिवायडेड बाय 2 रे. कॉस एक्स डिवायडेड बाय 2 ने काय होईल बघा मग, कॉस एक्स बाय 2 ने जर डिवाइड केलं तर आपण y इक्वल्स टू टॅन इनवर्स हे कॉस एक्स डिवायडेड बाय 2 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 2 याला डिवाइड केलं कॉस एक्स डिवायडेड बाय 2 ने होल डिवायडेड बाय हे टर्म cos x by 2 मायनस sin x डिवायडेड बाय 2 आणि याला सुद्धा डिवाइड कशाने केलं आपण, हे cos x डिवायडेड बाय 2 ने. ओके, दोन्ही टर्मला या ठिकाणी डिवाइड केलं म्हणजे काही फरक पडणार नाही. हे आणि हे या ठिकाणी काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे या टर्म मध्ये काही चेंज नाही, वरची टर्म ॲज इट इज आहे. Then y equals to tan inverse, सेपरेट करून घ्या, सेपरेट डिवाइड करा या ठिकाणी. बघा इथं हा cos x बाय 2 डिवायडेड बाय cos x बाय 2 प्लस हा प्लस sin x बाय 2 डिवायडेड बाय cos x डिवायडेड बाय 2 whole divided by cos x divided by 2 divided by cos x divided by 2 minus sin x divided by 2 divided by cos x divided by 2. या ठिकाणी cos x by 2 cos x by 2 cos x by 2 cos x by 2 या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे. तर y इक्वल्स टू काय भेटेल बघा मग, tan इनवर्स हे कॅन्सल झालं म्हणजे या ठिकाणी राहिलं 1 प्लस sin डिवाइड बाय cos tan झालं या ठिकाणी tan x डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय इथं सुद्धा 1 मायनस इथं या ठिकाणी हा tan x डिवायडेड बाय 2. y equals to tan इनवर्स, या ठिकाणी बघा इथं आहे 1. ओके, ह्या 1 ला आपल्या टॅनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, या ठिकाणी बघा tan पाय बाय 4, tan पाय बाय 4, पाय बाय 4 म्हणजे 45, tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे 1 च्या ठिकाणी पण tan पाय बाय 4 ठेवू शकतो. tan पाय बाय 4 ठेवलं प्लस tan x डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय हे 1 मायनस या ठिकाणी बघा tan पाय बाय 4 ठेवली मी या ठिकाणी इंटू हे tan x डिवायडेड बाय 2. इथं पण 1 आहे, या ठिकाणी 1 च्या ठिकाणी tan पाय बाय 4 ठेवलं नाही, कारण आपला फॉर्म्युला आहे tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b दॅट इज इक्वल्स टू tan ऑफ a प्लस b फॉर्म्युला आहे. त्यामुळे या ठिकाणी मी इथं या 1 च्या ठिकाणी पाय बाय 4 ठेवलं नाहीये. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. इथं आपल्या हे फॉर्म्युला मध्ये ठेवायचंय y इक्वल्स टू tan इनवर्स, फॉर्म्युला आहे बघा tan a प्लस
tan b divided by 1 minus tan a tan b, that is equals to हा tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी कम्पेअर करून बघा. tan a च्या ठिकाणी काय आहे, π/4 आहे. tan b च्या ठिकाणी काय आहे, x/2 आहे. तोच फॉर्म्युला आहे 1 मायनस tan a च्या ठिकाणी आहे π/4 आणि b च्या ठिकाणी आहे x/2. तर हा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी इथं आपल्याला यूज करायचा. म्हणजे काय होईल बघा, मग इथं हा tan a प्लस b, a म्हणजे काय आहे π/4 प्लस b म्हणजे आहे x/2. that is equals to या ठिकाणी tan इनवर्स आणि हे tan कॅन्सल राहिले. या ठिकाणी फक्त π/4 प्लस x/2 हे y इक्वल्स टू. याला आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. काय भेटलं बघा आपल्याला या ठिकाणी, मग dy/dx इक्वल्स टू या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ओके, मग डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं, फक्त या टर्मचा x/2 चा, आणि x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2. x चा डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंट हे जसं तसं 1/2. हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर.